नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे. राज्य परिवहन महामंडळ हिंगणा मार्ग नागपूर येथे विविध पदांकरता भरती निघालेली आहे. एका वर्षासाठी शिकाऊ कार्यशाळा उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने निवड करण्यासंदर्भात एक पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार रिक्त पदांची जागा भरण्याकरता पदानुसार पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी हा व्हिडिओला संपूर्ण पाहायला विसरू नका. तसेच आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. नवीन असाल चॅनलवर तर रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. www.apprentice.india.org या वेबसाईटवरती तुम्हाला सगळ्यात पहिले जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर MSRTC सेंट्रल वर्कशॉप नागपूर येथे जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. याची शेवटची तारीख आहे 15 फेब्रुवारी 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत. यामध्ये छापील विहित नमुन्याचा अर्ज भरून शुल्क बँकेमध्ये जमा केल्यानंतरची जी पावती आहे ती त्याच्यामध्ये जोडायची आहे. 18 तारखेपासून ही ॲडव्हर्टाईज आलेली आहे, ते 15 तारखेपर्यंत आहे, बुधवारची सुट्टी वगळून. सो याच्यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष आहे. 5 वर्षांची मागासवर्गीयांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा असेल आणि यानंतर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने रजिस्टर होणं आवश्यक आहे. यासाठी खुल्या प्रवर्गासाठी अर्ज फी आहे 590 रुपये आणि मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती जमातींसाठी 296 रुपये 18% GST सकट. आणि याच्यामध्ये तुम्हाला निफ्ट ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते चलन भरायचं आहे. यासाठी बँकेचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया हिंगणा MIDC एरिया नागपूर. खातेदाराचे नाव लिहायचे MSRTC फंड अकाउंट नागपूर आणि खाते नंबर आहे 105839476736. IFSC नंबर पण आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित पार पाडून 15 तारखेला हा अर्ज सादर करायचा आहे, शेवटची तारीख. याच्यामध्ये तुम्हाला सोबत काय काय जोडायचं आहे बघा. ITI झालं असेल तर त्याच्या मेरिटनुसार तुमचे प्रमाणपत्र, समजा तुमच्या वर्षामध्ये गॅप असेल तर गॅपचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर जो काही कॉन्ट्रॅक्ट तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे तो कॉन्ट्रॅक्ट तिथं तुम्हाला अलाउड करावा लागेल. अप्रेंटिस कायद्यानुसार तुमची निवड करण्यात येईल. आणि ही जाहिरात संपूर्ण महत्त्वाची आहे. यासाठी बघा बँकेचा तपशील, बाकी सगळ्या जागा बघा. यांत्रिक मोटार गाडी यासाठी 5 जागा भरायच्या आहेत. यासाठी 10वी पास पाहिजे. 2 वर्षाचा यांत्रिक मोटार गाडीचा अभ्यासक्रम करणं आवश्यक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिशियनच्या 3 जागा आहेत. 10वी पास 2 वर्ष इलेक्ट्रिशियनचा ITI. त्यानंतर मशिनिस्ट 1 जागा आहे. 10वी पास 2 वर्ष मशिनिस्टचा अभ्यासक्रम पास. त्यानंतर वेल्डर 12 जागा आहेत. एकूण यासाठी 1 वर्षाचा ITI आणि पास पाहिजे. त्यानंतर मेटल शीट वर्कर 3 जागा आहेत. 10वी पास पाहिजे. 1 वर्षाचा मेटल शीट वर्करचा. त्यानंतर डिझेल मेकॅनिक 12 जागा आहेत. 10वी पास पाहिजे. 1 वर्ष डिझेल मेकॅनिकचा कोर्स झालेला पाहिजे आणि फक्त गव्हर्नमेंट ITIचंच प्रमाणपत्र व्हॅलिड असणार. आणि यासाठी पदवी अभियांत्रिकी असेल तर 9,000 रुपये विद्यार्थी आणि पदविका जर असेल तर त्यासाठी 8,000 रुपये विद्यार्थी. एकूण 2 जागा भरायच्या आहेत. आणि यासाठी मेकॅनिक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची आवश्यकता आहे. 2022 नंतर कॅन्डिडेट पास झालेला पाहिजे. आणि यासाठी डिप्लोमा किंवा डिग्री असणं आवश्यक आहे. जर डिप्लोमा असेल तर 8,000, डिग्री असेल तर 9,000 रुपये पेमेंट देण्यात येईल. सोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे? 10वी-12वीचं मार्कशीट जोडायचे, 2 पासपोर्ट साईजचा फोटो जोडायचा आहे. त्यानंतर सगळ्या मार्कशीट तुमच्या ITIची, डिग्रीची, डिप्लोमाची. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, जातीचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पासबुक पानाची पहिली झेरॉक्स. आणि शिकाऊ उमेदवाराकरता पोर्टलवर तुमची नोंदणी पाहिजे. बँकेमध्ये अर्ज केल्याची जो काही प्रत भरलेला आहे तर त्याचं UTR नंबरचं पाहिजे, त्याच्या झेरॉक्स पाहिजे, सेल्फ अटेस्टेड. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला 15 फेब्रुवारीपर्यंत जमा करायच्या आहेत. आणि ST डिपार्टमेंटमध्ये ही लागायची सुवर्ण संधी आहे. तुमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. नागपूरचे असाल तर नागपूरच्या सगळ्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.